नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती निकम. माझ्या बुटीकचं नाव आहे सायली बुटीक. माझ्या मुलीच्या नावावरून मी ओपन केलेलं आहे सायली बुटीक. आज मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे, कारण मला माहिती आहे घरातून काम करणाऱ्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या मनात भीती असते, कन्फ्युजन असतं आणि सगळ्यात जास्त कमी असते कॉन्फिडन्सची. मी पण तुमच्यासारखीच होते. मी खूप लहान वयात क्लास केला. माझा क्लास झाला आहे आणंदमध्ये, म्हणजेच गुजरातमध्ये. त्यावेळेला ना अनुभव होता, ना मोठं सेटअप, ना भरपूर छान छान मशीनं. पण एक गोष्ट होती, काम शिकायची इच्छा आणि निरीक्षण करण्याची सवय. खरं सांगायचं तर आपल्याला परिस्थिती आणि वेळ खूप काही शिकवून जाते. माझ्या बाबतीत पण तेच झालं. मी फक्त क्लासवरून अवलंबून राहिले नाही. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून शिकत गेले. मैत्रिणींनो, तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. निरीक्षण शक्ती हीच आपली खरी गुरु असते. कोणताही ब्लाऊज असो, तो कटोरीचा असो, तो प्रिन्सेस असो, फोर्टक्स असो, डिझायनर बोटनेक असो, जर आपण नीट निरीक्षण केलं ना, तर आपल्याला कळतं कुठे कपडा जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे क्रीज येतात, कुठे शोल्डर उतरते, कुठे फिटिंग कमी पडते. आपली चूक कुठे झाली हे मान्य करण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे, कारण चूक मान्य केली तरच शिकता येतं. खूप जणी म्हणतात, मी मोठ्या क्लासमध्ये शिकले, मी नावाजलेल्या क्लासमधून आले, मी डिग्री घेतलेली आहे. मी असं नाही म्हणत की क्लासचा उपयोग नाही, नक्कीच होतो, पण फक्त क्लास करून परफेक्शन येत नाही. परफेक्शन येतं ते काम करताना, चूक पाहताना आणि ती सुधारताना. क्लास झाल्यावर आपण खूप कन्फ्यूज असतो. मला येईल का? मी कस्टमरचा ब्लाऊज हवा का? चूक झाली तर? भीती सगळ्यांच्याच मनात असते. म्हणून मी प्रत्येक मैत्रिणीला एकच सल्ला देते, कस्टमरचा ब्लाऊज लगेच घेऊ नका. सर्वात आधी आईचा शिवा, सासूबाईचा शिवा, बहिणीचा शिवा, घरातल्या लोकांचा शिवा. किमान 1 ते 2 महिने त्यांच्यावर ट्रायल करा आणि त्यांनी ब्लाऊज घातल्यानंतर फक्त छान आहे ऐकून थांबू नका. त्यांच्या वर बघा, कुठे काय कमी जास्त, कुठे फिटिंग सुधारायला हवी, कुठे अजून परफेक्शन आणता येईल. मैत्रिणींनो, जर परफेक्शन हवं असेल तर कंटाळा चालत नाही. कधी कधी पूर्ण ब्लाऊज उकलावा लागतो, पुन्हा शिवावा लागतो, पण कंटाळा केला तर फिनिशिंग कधीच येत नाही. आज मी तुम्हाला सांगते, मी सुद्धा सुरुवातीला फक्त एकाच मशीनवर काम केलं. माझ्याकडे फक्त हाफ सेटलचं एक मशीन होतं. हळूहळू मी एक मशीन घेतलं, मग दुसरं, मग तिसरं. आज जे काही आहे ते सगळं हळूहळू उभं केलं आहे. म्हणूनच मी सांगते, तुम्ही सुद्धा तुमच्या सोयीनुसार तुमचं बुटीक वाढवा. घरात राहून मुलांकडे लक्ष देत, फॅमिली सांभाळत होम बुटीक चालवता येतं. मी स्वतः गेली 25 वर्ष हेच करत आहे. मी प्री वेडिंग गाऊन, मॅटर्निटी गाऊन, पंजाबी ड्रेस, नऊवारी साडी, ब्लाऊज हे सगळं काम निरीक्षणातून शिकले. आता सध्या माझे क्लासेस बंद आहेत, कारण क्लासचा लोड खूप वाढलेला आहे. कामाचा दुसरा कारण माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊज येतात. मी ते कस्टमरचे ब्लाऊज करता करता वेळ राहत नसल्यामुळे मी आता क्लास बंद केले आहेत. पण मी तुमच्यासाठी रेडी फर्मा पॅटर्न तयार करून ठेवले आहेत. 28 साईजपासून तर 50 साईजपर्यंत कटोरी, प्रिन्सेस कट, फोर्टक्स, डिझायनर ब्लाऊज सगळं रेडी पॅटर्न आहे. हे पॅटर्न असे आहेत की फक्त कमर, छातीचं माप घेतलं तरी तुम्ही त्या मापानुसार ब्लाऊज शिवू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या मापाचा कस्टम पॅटर्न हवा असेल तर तेही मिळेल. मैत्रिणींनो, मी एका महिन्याच्या क्लासमधून इथपर्यंत आले, मग तुम्ही का नाही? फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या हातात कला असेल तर आपण काहीही करू शकतो. जर हा व्हिडिओ थोडासा जरी तुमच्या मनाला भिडणारा असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि पॅटर्नसाठी माझ्या नंबरवर फक्त पॅटर्न असा मेसेज करा. मी भारती निकम, सायली बुटीकमधून तुमच्यासारखीच मैत्रीण आजही काम करत आहे. तर चला, अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि पुढच्या नवीन अनुभवासोबत भेटूया. थँक्यू.